मित्रांनो नमस्कार. SHVR रजिस्ट्रेशन. SHVR म्हणजे नेमकं काय? स्वच्छ एवं हरित विद्यालय रेटिंग, स्वच्छ एवं हरित विद्यालय मानांकन. दिनांक 19 ऑगस्ट 2025च्या पत्रानुसार स्वच्छ एवं हरित विद्यालय मानांकन या स्पर्धेसाठी सर्व शाळांना सहभागी व्हायचे आहे. SHVR या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व शाळांनी रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे. सर्व शाळांना रजिस्ट्रेशन कंपल्सरी केलेलं आहे. देशातील सर्व शाळांनी या स्पर्धेमध्ये कंपल्सरी सहभागी व्हायच्या सूचना आपल्याला या पत्रामध्ये दिलेल्या आहेत. त्यासाठी या SHVRचं रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं, त्यामध्ये कोणत्या प्रकारचे फोटो कशाप्रकारे अपलोड करायचे याबाबतची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणा सर्वांना एक नम्र विनंती आहे, आपण चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक बांधवांपर्यंत नक्की पोचवा, जेणेकरून त्यांचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल. सर्वप्रथम आपण आपल्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचं क्रोम ब्राउझर या ठिकाणी ओपन करून घेतोय. आता SHVRचं दोन प्रकारे आपण रजिस्ट्रेशन करू शकतो. यामध्ये एक वेबसाईटच्या माध्यमातून आपण रजिस्ट्रेशन करू शकतो आणि या SHVRचं प्लेस्टोरवरील मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे सुद्धा आपण रजिस्ट्रेशन करू शकतो. दोन्ही रजिस्ट्रेशन प्रोसेस सेम आहेत, फक्त मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे आपण करू शकतो आणि वेबसाईटवर देखील आपण रजिस्ट्रेशन करू शकतो. या दोन्हींचेही व्हिडिओ आपण स्वतंत्ररित्या बनवलेले आहेत. मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे आपण रजिस्ट्रेशन करण्याचा व्हिडिओ चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि ज्यांच्याकडे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर आहे त्यांनीसुद्धा या व्हिडिओच्या सहाय्याने रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी SHVRच्या वेबसाईटबद्दल SHVR असं सर्च करायचं आहे. येणारा जो पहिला रिझल्ट आहे shvr.education.gov.in या वेबसाईटला आपल्याला क्लिक करायचं आहे. जो पहिला रिझल्ट या ठिकाणी येईल त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपणासमोर असा डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड लिटरसीचा एक सुंदर वेबसाईटचा डॅशबोर्ड या ठिकाणी ओपन होईल. या ठिकाणी आपल्याला स्वच्छ एवं हरित विद्यालय रेटिंग अशा प्रकारे दिसतंय. त्याखाली उजव्या कोपऱ्याला लॉग इन आणि साईन अप असं टॅब आपल्याला या ठिकाणी दिसतोय. या लॉग इन आणि साईन अप या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी साइन अप करायचं आहे. सुरुवातीला आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यासाठी या साइन इनच्या ऑप्शनखाली नॉट रजिस्टर्ड येट साइन अप या साइन अप बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला ही जी रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ही एकूण 5 टप्प्यांमध्ये आपल्याला पूर्ण करायची आहे. त्यासाठी पहिला जो टप्पा आहे या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेचा UDIS कोड टाकायचा आहे. जो काही आपला UDIS क्रमांक असेल तो 11 अंकी UDIS कोड या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली दिलेला कॅप्चा कोड अचूक भरून आपल्याला कंटिन्यू या बटनाला क्लिक करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर आपली पहिली स्टेप या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. UDIS कोड आपला व्हॅलिडेट झालेला आहे. त्यानंतर इथे आपल्याला मोबाईल नंबर भरायचा आहे. मोबाईल नंबर हा मुख्याध्यापक यांचा UDIS पोर्टलवर रजिस्टर असलेलाच आपल्याला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. मुख्याध्यापक या दुसरा नंबर जर आपण टाकला तर आपलं रजिस्ट्रेशन होणार नाही. त्या ठिकाणी सूचना देखील येईल की आपला मोबाईल नंबर अचूक नाही. त्यामुळे UDIS पोर्टलवरील मुख्याध्यापक यांचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. खाली दिलेला कॅप्चा इमेज भरून कंटिन्यू या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी जो मोबाईल क्रमांक आपण टाकलेला आहे त्या मोबाईल नंबरवर आपल्याला एक 6 अंकाचा OTP येईल. त्या OTPला आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे आणि कंटिन्यू या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. आपलं OTP व्हेरिफिकेशनसुद्धा या ठिकाणी सक्सेसफुल झालेलं आहे. इथे कन्फर्म स्कूल ही 4थी स्टेप आपल्याला या ठिकाणी आलेली आहे. इथे आपल्याला शाळेचे नाव, ॲड्रेस, UDIS कोड, फोन नंबर, बाकी HMची माहिती दिलेली आहे. इतर आपल्या शाळेविषयी काही माहिती इथे दिलेली आहे. ती आपण सर्व अचूक आहे की नाही ही चेक करायची आहे आणि त्याखाली प्लीज फिल द फॉलोइंग डिटेल्स टू प्रोसीड इथे डेजिग्नेशन ऑफ रिस्पॉन्डंट आपल्याला यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे प्रिन्सिपल, हेडमास्टर, इनचार्ज हेड ऑफ द स्कूल,
टीचर और अदर स्टाफ ऑफ द स्कूल, इथे डेजिग्नेशन निवडायचं आहे, तर आपण या ठिकाणी प्रिन्सिपल किंवा हेडमास्टर हे डेजिग्नेशन या ठिकाणी निवडतोय. त्यानंतर वेदर स्कूल इज लोकेटेड इन बॉर्डर विलेज, म्हणजे जर आपली शाळा सीमावर्ती भागामध्ये असेल, बॉर्डरवर असेल, तर आपण असेल तर येस टाकायचं आहे, नसेल तर नो या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. सिंगल स्कूल दॅट रन्स इन मोर दॅन वन कॅम्पस, मल्टिपल स्कूल इन परमिशन विथ डिफरंट UDIS कोड, वेगवेगळ्या UDIS कोडच्या शाळा आहे. सिंगल स्कूल इन डबल शिफ्ट, एक शाळा आहे पण 2 शिफ्टमध्ये आहे. सिंगल स्कूल इन सिंगल शिफ्ट, म्हणजे एकच शाळा आणि एका शिफ्टमध्ये भरते, तर आपल्यासाठी सिंगल स्कूल आणि सिंगल शिफ्ट असा पर्याय आहे. बाकीच्या ज्या ठिकाणी ज्या प्रकारामध्ये आपली शाळा बसते यापैकी तो प्रकार आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. आणि त्याखाली इथे काही चेकबॉक्स दिलेला आहे, इथे काही आपल्याला ॲग्रीमेंट आहे, टर्म्स आहेत, त्या टर्म्स आपल्याला या छोट्या चेकबॉक्सला क्लिक करून आपल्याला आय ॲग्री या बटनाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला व्हेरीफाईड अँड प्रोसीड या बटनाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर स्कूल इन्फॉर्मेशन आपली कन्फर्म होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला या लॉग इनसाठी किंवा या पोर्टलसाठी आपल्याला एक स्वतंत्र पासवर्ड क्रिएट करायचा आहे, जो की आपण यापूर्वीही एक कॅपिटल लेटर, एक स्मॉल लेटर अशा पद्धतीनं आपण हा जो पासवर्ड आहे तो क्रिएट करायचा आहे. 2 वेळा हा पासवर्ड टाकायचा आहे आणि साइन अप या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. सदर पासवर्ड हा आपण लिहून ठेवायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्याला तो विसरणार नाही. या ठिकाणी साइन अप कंप्लीटेड झालेलं आहे, याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आपल्याला प्रायमरी इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिसेल. ओके केल्यानंतर प्रायमरी इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी दिसेल. ही इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्याला 3 स्टेपमध्ये पूर्ण करायची आहे, ज्यामध्ये या पहिल्या स्टेप इथे आपल्याला स्टुडंट एनरोल्ड इन द स्कूल बॉईज आणि गर्ल या प्रकारात आपल्याला इथे एंट्री करायची आहे. आपल्या शाळेमध्ये एकूण किती विद्यार्थी आणि किती मुले आणि किती मुली आहेत ते एनरोलमेंट आपल्याला या ठिकाणी करायचे आहे. त्यापैकी आपल्याला चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स, ज्यांना स्पेशल नीड्स आहे अशा प्रकारे विद्यार्थ्यांची नोंद आपल्याला या ठिकाणी करायची आहे. जर आपल्याकडे कोणी स्पेशल नीड म्हणजे जे दिव्यांग विद्यार्थी असतील त्यापैकी कोणी स्पेशल नीडवाले विद्यार्थी असतील तर आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहेत. त्यानंतर टीचर्स अँड स्टाफ मेल अँड फिमेल, आपल्याला टीचर्स आणि स्टाफपैकी किती मेल टीचर्स आहेत आणि किती फिमेल टीचर्स आहेत अशा प्रकारे इथे नोंदणी टाकायची आहे. त्यानंतर टोटल नंबर ऑफ वॉटर पॉईंट्स, म्हणजे आपल्याकडे एकूण ज्या पिण्याच्या पाण्याच्या तोट्या आहेत, नळ संख्या, ती आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर टॉयलेट्स इन द स्कूल, मुलांसाठी आणि मुलींसाठी टॉयलेटची व्यवस्था कशा प्रकारची आहे किंवा किती पॅनल, किती युनिट आपल्याकडे आहेत ते इथे टाकायचे आहेत. त्यानंतर युरिनल्स इन द स्कूल बॉईज आणि गर्ल्ससाठी टाकायचे आहेत, किती पॅनल्स आहेत या पद्धतीनं आपल्याकडे असलेल्या उपस्थित माहितीनुसार. त्यानंतर डज द स्कूल हॅव फंक्शनल सिस्टीम ऑफ सेफ डिस्पोजल ऑफ वेस्ट वॉटर नियर ड्रिंकिंग वॉटर स्टेशन, म्हणजे इथे आपल्याकडे जर ज्या ठिकाणी आपण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्था केलेली आहे का, जर असेल तर आपल्याला खाली काही ऑप्शन दिलेले आहेत. नो सेफ डिस्पोजल अरेंजमेंट, डिस्पोजल इन फंक्शनल सोक पिट, यूज इन किचन गार्डन, कनेक्टेड टू अ ड्रेन आणि ट्रीट टू रिफ्यूज अशा प्रकारचे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. त्यापैकी नो सेफ डिस्पोजल किंवा आपल्याकडे केलेलं असेल तर योग्य पर्याय आपण या ठिकाणी निवडायचा आहे. डज द स्कूल हॅव फंक्शनल सिस्टीम ऑफ सेफ डिस्पोजल वॉटर गिअरवे यापैकी सुद्धा आपल्याला अचूक पर्याय निवडायचा आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपली प्रायमरी स्टेपमधली स्टेप 1 कंप्लीट झालेली आहे. नंतर प्रायमरी इन्फॉर्मेशनमधली स्टेप 2 आपण या ठिकाणी आलेली आहे. या शाळेनं यापूर्वी 2016-17, 17-18, 20-21 या वर्षी SVP उपक्रमामध्ये सहभाग घेतला आहे का, त्यावर्षी त्यांना त्यामध्ये बक्षीस मिळालेलं आहे किंवा काही प्रमाणपत्र मिळालेलं आहे का, येस नो टाईप प्रकारचा क्वेश्चन आहे. तर तो
आपण सहभाग घेतलेला असेल, त्याचं प्रमाणपत्र मिळालेलं असेल, बक्षीस मिळालं असेल तर यस करा, नसेल तर नो करा. यस केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी त्यामध्ये कोणत्या वर्षी आपल्याला तो डिस्ट्रिक्ट लेवलचा, स्टेट लेवलचा किंवा नॅशनल लेवलचं बक्षीस आपल्याला मिळालेलं आहे, अशा प्रकारचे टॅब ओपन होतात. आणि जर नो केलं तर आपल्याला ते टॅब हाईड होऊन जातात. तर अशा पद्धतीचा एक प्रश्न इथे आलेला आहे. याला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्टेप 3 या ठिकाणी ओपन होणार आहे. स्टेप 3 या ठिकाणी कंप्लीट स्कूल प्रोफाईलसाठी आलेले आहे. हॅज द स्कूल डेव्हलप्ड अँड इम्प्लिमेंटेड अ स्वच्छता ॲक्शन प्लॅन. शाळेनं स्वच्छता कार्ययोजना विकसित केलेली आहे का? असेल तर यस करा, नसेल तर नो करा. आपण या ठिकाणी योग्य तो पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर शाळेनं पाणी म्हणजे जल स्वच्छता व्यवहार वॉश चालू ठेवण्यासाठी मानक संचालन प्रक्रियाची जी आवश्यक माहिती आहे ती आपण या ठिकाणी केलेली आहे का, ती आपल्याला जर पाहायची असेल तर क्लिक हिअर फॉर मोर डिटेल्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि याची जी SOP आहे वॉशची, ती SOP आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. नेमकं त्यामध्ये काय सांगितलेलं आहे हे आपण वाचायचं आहे. ग्लोबल हँडवॉशिंग डे ऑन 15 ऑक्टोबर. आपण त्यामध्ये सहभाग घेतला आहे का, किंवा याबाबतचं जे पत्र आहे आणि त्यामध्ये जे काही ॲक्शन प्लॅन सांगितलेलं आहे ते या ठिकाणी आपण वाचून घ्यायचे आहे. की यामध्ये आपण प्लॅन केला असेल तर यस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर इथे सबमिट या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला रजिस्ट्रेशन आपलं सक्सेसफुल झालेलं आहे. आपलं शाळेची रजिस्ट्रेशन प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. SHVRचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे. याला ओके करा. ओके केल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेचा डॅशबोर्ड या ठिकाणी ओपन होताना दिसेल. अशा पद्धतीनं आपल्याला आपल्या शाळेचा स्कूल डॅशबोर्ड या ठिकाणी दिसेल. यामध्ये आपल्याला वॉटर फॅसिलिटी संदर्भात काही फोटोज अपलोड करायचे आहेत. त्यानंतर इथे जे हँडवॉश आहे, हँडवॉशिंग विथ सोप, ऑपरेशन अँड मेंटेनन्स, बिहेवियर चेंजेस अँड कॅपॅसिटी बिल्डिंग, मिशन लाईफ ॲक्टिव्हिटीज, अशा प्रकारचे आपल्याला काही क्वेश्चन्स आहेत. यासाठी जो भाग लागणार आहे किंवा यासाठी जे काही फोटोज लागणार आहे यासंबंधी आपण जो व्हिडिओ आहे तो पुढील पार्टमध्ये सांगणार आहोत. तत्पूर्वी आपण आपलं SHVRचं रजिस्ट्रेशन प्रोसेस आपण या ठिकाणी पूर्ण करून घ्यायची आहे. थोड्या वेबसाईटला थोडासा लोड आहे, थोडासा वेळ यामध्ये जाऊ शकतो किंवा एखादी गोष्ट फेच होण्यासाठी वेळ लागू शकतो. तर कृपया तेवढी काळजी घेऊन किंवा चांगल्या स्ट्रॉंग नेटवर्कमध्ये जाऊन आपण या पद्धतीनं आपल्याला पहा अशा प्रकारचे काही प्रश्न यामध्ये येतात. तर हे प्रश्नावली आपल्याला कशा पद्धतीनं सोडवायची हे आपण नेक्स्ट पार्टमध्ये आपण पाहूयात. तोपर्यंत आपण आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्या. पुढील पार्टमध्ये यामध्ये हे जे सर्वे करायचं आहे यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे फोटोज अपलोड करायचे आहेत, कोणकोणत्या पद्धतींची काळजी घ्यायची आहे, फोटो कशा प्रकारे घ्यायचे आहे आणि ते अपलोड कशा प्रकारे करायचे आहे यासंबंधी आपण माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, काही अडचण आल्यास कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपण चॅनलवर अपलोड करणार आहोत.